या भूतलावर आले होते, आपल्यासाठी आपल्या बदली ते जगले आणि आपल्याला माहित आहे की आपल्या पापाचा भार त्यांनी स्वतःवर घेतला. आपण गुड फ्रायडेच्या दिवशी पाहिलं की आपल्यासाठी ते वधस्तंभी खेळण्यात आले आणि तिथपर्यंतच राहिलं नाही तर ते मरण पावले आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेले आहेत. तर आज विशेष करून आपण जो संदर्भ सकाळी वाचलेला आहे लोक शुभवर्तमान अध्याय 24 आणि वचन 1 ते 12 त्यावरच आज आपण थोडक्यात मनन करणार आहोत. त्यावरच आपण मनन करणार आहोत. कंट्रोल F8 दाब. F8 डुप्लिकेट करा. ओके. तर लूका शुभवर्तमान याचा 24वा अध्याय जो आपण आता ऐकलेला आहे त्यावर आपण थोडक्यात विचार करूया आणि माझी आशा आहे की याद्वारे प्रभू आपल्याशी बोलणार आहे आणि आपण त्याद्वारे आशीर्वादित होणार आहोत. तर सगळ्यात अगोदर ज्यावेळेस आपण पुनरुत्थानाबद्दल विचार करतो तर मी मुद्दामहून जो विषय तुमच्या समोर हायलाइट केलेला आहे तो हा आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान आहे, परंतु हे पुनरुत्थान सदेह आहे, नाही का? सदेह. त्याच शरीरामध्ये, ज्या शरीरामध्ये त्याला वधस्तंभी खिळण्यात आलं, जे शरीर कबरेमध्ये ठेवण्यात आलं, त्याच शरीरामध्ये आपला प्रभू पुन्हा उठलेला आहे. आणि त्याची एक प्रतीती आपण पाहतो जिथं शिष्यांना ज्यावेळेस प्रभू भेटला त्यावेळी त्याने त्याचे वन त्यांना दाखविले, थोमाला पण त्याने त्याचे वन दाखवलेले आहे. ज्यावेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाबद्दल विचार करतो तर आपल्याला सगळ्यात अगोदर हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की हे असं तत्व आहे ज्यावर सैतानाने नेहमी घाला घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक मंडळीच्या इतिहासामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ख्रिस्ताचं येणं, ख्रिस्ताचं वधस्तंभावर जाणं, ख्रिस्ताला कबरेत ठेवणं इथपर्यंत ठीक आहे, परंतु ख्रिस्त पुन्हा उठणं इथं मात्र सैतानाचे हार आहे आणि ही भयंकर गोष्ट आहे, नाही का? आणि इथं मात्र प्रत्येक काळामध्ये सैतानाने घाला घातलेला आहे. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर ज्ञानवादी लोक जे आहेत ते प्रभू येशू ख्रिस्ताचं जे पुनरुत्थान आहे त्याबद्दल बोलत असतात. ते म्हणतात की येशूचं पुनरुत्थान जे आहे ते शारीरिक नव्हतं तर आत्मिक होतं. म्हणूनच मी अगोदर म्हटलं की सदेह पुनरुत्थान, नाही का? आणि त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये असा एक गट होता ज्याला सदुकी म्हटलेला आहे. परुषी शास्त्री हे लोक आपल्याला माहित आहेत, सदुकी लोक पण आपल्याला पुष्कळ वेळा पाहायला भेटतील. तर ते सदुकी लोक सुद्धा त्या काळामधील ते पुनरुत्थानावर विश्वास ठेवत नव्हते आणि म्हणून ख्रिस्ताने पुनरुत्थानाचं महत्व सुद्धा तिथं सांगितलेलं आहे. ओके. तर त्यानंतर आणखी एक असा गट आहे जे म्हणतात की शरीर वाईट आहे, देह वाईट आहे, परंतु आत्मा जो आहे तो अमर आहे आणि या रीतीने ते म्हणतात की आम्ही पुनरुत्थानावर विश्वास ठेवत नाही. बरं, हे तर झालं, पण असे काही पंथ आहेत, अशा काही गोष्टी आहेत जिथं अशा प्रकारे ते म्हणतात की खरोखर प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर मेला नाही तर त्याची फक्त शुद्ध हरपली होती. पण बायबलमध्ये अगदी पुराव्यानिशी सांगण्यात आलेला आहे. जर तुम्ही बारकाईने योहान शुभवर्तमान 19वा अध्याय आणि वचन 31 ते 34 जर पाहिलं तर तिथं ते जे शिपाई होते त्यांना ज्यावेळेस त्या रोमे अधिकाऱ्याने सांगितलं की ते जे चोर आहेत आणि तो जो प्रभू आहे ज्याला तिथं वधस्तंभी खेळण्यात आलेला आहे त्या शब्दाच्या सुरुवातीच्या अगोदर तिथे जाऊन पहा ते मेलेत की नाही, आणि जर मेले नाही तर त्यांची हाडं मोडायला पाहिजे. पण प्रभूच्या वचनामध्ये त्याच्याबद्दल अगोदरच सांगितलं होतं की त्याचं एकही हाड मोडणार नाही का? आणि म्हणूनच ज्यावेळेस तो शिपाई तिकडे जातो पाहायला त्यावेळेस तो पाहतो की चोर जे आहेत ते मेलेले नव्हते, त्यांची हाड मोडण्यात आली. कारण गुडघ्यावर त्यांचं जगणं होतं. जे काही त्यांना श्वास घ्यावा लागायचा त्यांना गुडघे उचलावा लागायचे आणि त्यावेळेस ते श्वास घेऊ शकत होते. जर गुडघे मोडले तर मग श्वास घेणार नाही, लवकर तो मरेल.
तर त्यासाठी तिथे गेले आणि तिथे जाऊन पाहिल्यानंतर शिपायांनी पाहिलं की तो मरण पावलेला आहे. आणि त्याची आणखी खात्री करण्यासाठी त्यांनी काय केलं, ते इतकं उंच होतं कसं समजणार, तर ते भाला खुपसला त्यांनी नाही का कुशीत, आणि तो भाला अगदी हृदयात घुसलेला आहे. तिथून पाणी आणि रक्त आलं. ते सुद्धा साक्ष देत होतं की ख्रिस्त खरोखर मरण पावलेला आहे. आणि त्यांनी त्या अधिकाऱ्याला जाऊन सांगितलं की तो मरण पावला. ओके, तर मग शुद्ध हरपली हे सत्य कुठं त्याला आपण मान्यता देऊ शकणार नाही. पुढे आपल्याला पाहायला भेटतं की त्या ठिकाणी पहारेकरी नेमले होते यहुदी लोकांनी, धार्मिक पुढाऱ्यांनी. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला आणि त्याला कबरेत ठेवण्यात आलं, काही धार्मिक पुढारी पिलाताकडे आले आणि म्हटले की अरे म्हणे हा जो ठक आहे तो जिवंत असताना सांगितलं की मी पुन्हा उठणार आहे तिसऱ्या दिवशी, आणि जर तो उठला नाही तर त्याचे शिष्य काय करतील, त्याचं शरीर चोरून नेतील आणि आपा उठवतील की तो उठला आहे. आणि मग काय होईल म्हणे, आपली जी कथा आहे ती पहिल्यापेक्षा भयंकर होऊन जाईल काय का, म्हणून आम्हाला तिथं पहारा द्यावा. पिलाताने सांगितलं तुमच्याकडे आहे पहारा, तुम्ही द्या. त्यांनी शिपाई लावले, तिथं त्यांनी शिक्का लावला त्या कबरेवर. पण आपल्याला माहिती आहे का, ज्यावेळेस पुनरुत्थानाचा दिवस आला, तिसरा दिवस आला, तिथं काय सांगितलेलं आहे, देवदूत उतरला, तिथं भूमी थरथरली, बरोबर, भूमिकंप आला आणि हे पहारेकरी मृतप्राय झाले. त्यातील काही लोक जगले आणि ते तिथं जाऊन सांगितलं त्यांनी की अरे तो व्यक्ती उठलेला आहे, प्रभू उठलेला आहे नाही का. त्यावेळेस त्यांना काय सांगितलं, त्याच वेळेस तुम्ही हे पैसे घ्या म्हणे आणि काय सांगा, हा त्याच्या शिष्यांनी चोरून नेले त्याला, उठलाय म्हणू नका. म्हणजे बघा, त्या पहिल्या शतकात सैतानाने कसा घाला घातला. पहिल्या शतकापासून ह्या तत्वावर सैतान नेहमी घाला घालण्याचा प्रयत्न करत आहे. हे असं तत्व आहे जे आपल्या पूर्ण ख्रिस्ती विश्वासाला बांधणार आहे. पौल म्हणतो जर ख्रिस्त पुन्हा उठला नसता तर आमचा विश्वास व्यर्थ, आम्ही इथं आलो हे सगळं काही व्यर्थ असतं. पण नाही, आमचा प्रभू उठलेला आहे आणि म्हणून आमचं येणं, आमचे प्रार्थना करणं आणि त्याच्याकडे पाहणं हे व्यर्थ नाही, बरोबर. तर पुढे जाऊन आपण पाहतो की अशा प्रकारे नेहमी आणि नेहमी प्रभूवर घाला घालण्यात आलेला आहे. आता ज्यावेळेस ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाबद्दल पाहतो तर आपण मागच्या वेळेसही पाहिलं की ख्रिस्ताचं पूर्ण जीवन, ख्रिस्ताचं येणं, ख्रिस्ताचं जगणं, ख्रिस्ताचा मृत्यू आणि पुनरुत्थान हे सर्व अपघाताने घडलेलं नाहीये. अरे देवाच्या मनात आला अचानक, अरे हा मी मग असं करतो, आता काय करतो की माझ्या पुत्राला मी पाठवतो आणि तो जाईल आणि तो जगेल, तो मरेल आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा, असं अचानक घडलेलं नाहीये. हे सार्वकालिक देवाची योजना होती नाही का. आणि त्याची झलक जुन्या करारामध्ये देवाने वारंवार आपल्याला दिलेली आहे. जर तुम्ही स्तोत्र 16 आणि वचन 10 वाचलं तर तिथं तुम्हाला छोटीशी झलक पाहायला भेटल, जिथं दावीद जो आहे, दावीद राजा, तो काय म्हणत आहे, तो कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाही, दावीद बोलत आहे. आणि तो संदर्भ घेऊन पेत्र प्रेषितांची कृत्य अध्याय 2 आणि वचन 30 पासून पुढे म्हणतो, तो जो संदेश आहे तो म्हटला असं नाही का, तो म्हणतो की खऱ्या रीतीने तो मेला, बरोबर, तो त्याला पुरण्यात आलं. आणि तो काय म्हणत आहे वचन 29 मध्ये, दुसरा अध्याय प्रेषितांची कृत्य, बंधुजन हो, कुलाधिपती दावीद याच्याविषयी मी तुमच्या बरोबर प्रशस्तपणे बोलत आहे. तो यहुदी लोकांना बोलत आहे बरं का दुसऱ्या अध्यायामध्ये. आणि तो म्हणतो की तो मरण पावला, पुरला गेला आणि त्याची कबर आजपर्यंत आपल्यामध्ये आहे. तो संदेश होता आणि त्याला ठाऊक होतं की तो देव शपथ वाहून त्याला म्हणाला, देहाप्रमाणे तुझ्या संतानातील एकाला, कुणाला मग कंसात दिलंय, ख्रिस्ताला तुझ्या राजासनावर बसवण्यासाठी मी उठवणार आहे. आणि वचन 31 काय सांगतं, याचे पूर्वज्ञान असल्यामुळे तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी असे बोलला. किती अद्भुत आहे बघा. म्हणजे ख्रिस्ताचं पुनरुत्थान हे अकस्मात घडलेलं नव्हतं. मग आपल्याला पाहायला भेटतं की जर ख्रिस्ताचं पुनरुत्थान हे अकस्मात नाही तर मग का बरं हे महत्वाचं होतं. आणि जर ख्रिस्त उठलाच नसता तर काय, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्याचे सर्व दावे खोटे ठरले असते.
तो विजयी आणि समर्थ तारणारा ठरलाच नसता, नाही का? मृत्यू त्याच्यावर विजयी होऊ शकला नाही, कारण तो जीवनाचा प्रभू आहे. तो मार्था आणि मरियेला भेटल्यानंतर म्हणतो की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे, बरोबर की नाही? तो जीवनाचा प्रभू आहे आणि म्हणून मृत्यू त्याला कधीच अडू शकणार नाही. ती कबर त्याला अडू शकणार नाही, ती शिपाई त्याला अडू शकणार नाही, ती धोंड त्याला अडू शकणार नाही, कारण प्रभू उठलेला आहे. आणि हाच वृत्तांत लूक जो आहे तो जो थियोफिल महाराज होता त्याला अगदी मुळासकट शोध करून लिहित आहे, कारण हा ऐतिहासिक वृत्तांत आहे, हा खरा घडलेला आहे. ही दंतकथा नाहीये की आपला प्रभू पुन्हा उठलेला आहे. आणि मग ज्यावेळेस आपण आता या संदर्भाकडे येतो, अध्याय 24, आणि याच्यामधील जर काही गोष्टींकडे आपण बारकाईने निरीक्षण केलं तर त्यातून आपल्याला काही गोष्टी शिकायला भेटतील. सगळ्यात पहिला मुद्दा तर इथं आपल्याला काही बहिणींबद्दल पाहायला भेटतं. सकाळी ज्या बहिणी होत्या आणि जे प्रियजन होते त्यांनी थोडक्यात पार्टीनबाईकडून तो संदेश ऐकलेला, मी पुन्हा तो संदेश देणार नाही. पण त्या ज्या बहिणी ज्या कबरेकडे निघालेल्या होत्या, जर बारकाईने तुम्ही त्यांच्याबद्दल विचार केला तर तुम्हाला तिथे एक महत्वाचं सत्य पाहायला भेटल. ते म्हणजे काय? ख्रिस्ताला शोधण्याचे तोकडे प्रयत्न. काय घडत आहे? जर तुम्ही वचन वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल. बघा वचन काय सांगतो. वचन 1, 2, 3, 4, 5. मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस आपण तयार केलेली सुगंधी द्रव्य घेऊन त्या कबरेजवळ आल्या. जर तुम्ही 23वा अध्याय जर वाचला तर तुम्हाला तिथं शिकायला भेटल 56व्या वचनामध्ये, मग त्यांनी परत जाऊन सुगंधी द्रव्य व सुवासिक तेल तयार केली. शब्दात दिवशी आज्ञेप्रमाणे त्या स्वस्थ राहिल्या. का बरं तयार केली होती? कारण ख्रिस्ताच्या मृत शरीराला लावण्यासाठी ती सुगंधी द्रव्य त्यांनी तयार केली होती. कारण आम्ही त्या अंत्यविधीसाठी जाऊ शकलेलो नाही. आता लगेच शब्दात सुरू होणार आहे आणि आम्हाला आता त्या शरीराला जाऊन ती सुगंधी द्रव्य लावायची आहेत. त्यांना ख्रिस्त त्या कबरेमध्ये पाहिजे होता. त्या शोध करायला गेल्या ख्रिस्ताचा, पण त्या कोणत्या ख्रिस्ताकडे पाहत होत्या? जो कबरेमध्ये ठेवलेला आहे, ज्याचे शरीर त्या कबरेमध्ये ठेवलेलं आहे. त्या ठिकाणाहून जात आहेत आणि मग आपण पाहतो वचन 2 मध्ये कबरेवरून 2 लोटलेले आहे असे त्यांना आढळलं. त्या आत गेल्यावर त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही. मग काय झालं? वचन 4 आपल्याला सांगतं त्यांना भ्रांत पडली. आणि वचन 5 आपल्याला सांगतं तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करता? तो येथे नाही तर उठला आहे, तो गालिलात होता. तेव्हाच त्याने तुम्हाला काय सांगितले याची आठवण करा. त्या स्त्रिया पहाटेच आठवड्याच्या पहिल्या दिवशी कबरेजवळ जात आहेत. काय उद्देश होता? काय उद्देश होता? सुगंधी द्रव्य त्यासाठीच त्या घेऊन चाललेल्या होत्या, बरोबर की नाही? याच्यात वाईट काय आहे? त्यांची प्रीती त्या दाखवत होत्या, बरोबर की नाही? त्या त्यांची प्रीती दाखवत होत्या, पण नक्कीच त्यांना ख्रिस्ताला पाहायचं होतं. पण त्यांच्या डोक्यात नव्हतं की ख्रिस्त उठलेला आहे आणि या पुनरुत्थित ख्रिस्ताला आम्हाला भेटायचं आहे. नाही, ख्रिस्त कबरेत आहे. ख्रिस्ताच्या शरीराला आम्हाला जाऊन ती सुगंधी द्रव्य लावायचे आहेत. जरी त्यांचं ख्रिस्ताप्रती असणारं हे प्रेम आपल्याला दिसत आहे तरी आपल्याला पाहायला भेटतं की ते व्यर्थ आणि तोकडं होतं. का बरं व्यर्थ आणि तोकडं होतं? कारण ते जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये करत होते. जो प्रभू केव्हाच उठलाय, जो प्रभू मृतात नाही, ज्याला कबरेत ठेवलं होतं आता तो कबरेत नाही. त्यांच्या डोक्यात होतं की त्या कबरेतील प्रभूला मला भेटायचं आहे. कारण ख्रिस्त त्या मेलेल्या अवस्थेत किंवा कुजलेल्या अवस्थेत कधीच त्यांना सापडणार नाही. आजही ते तितकंच मोलाचं आहे. देवाच्या प्रियलेखा, आपल्या सगळ्यांसाठी आपण ख्रिस्ताला कुठे शोधतो? आपल्या परंपरामध्ये, आपल्या कोणत्याच गोष्टींमध्ये आपण ख्रिस्ताला शोधू शकत नाही. तो कधीच कुठे सापडणार नाही. तो केवळ त्याच्या वचनात आपल्याला सापडतो.
म्हणून देवदूताचा संदेश फार अद्भुत आहे. देवदूत म्हणत आहेत की तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करता? कदाचित देवदूत हसला असेल. काय होते? कारण तुम्ही काय करता आहात इथं? जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करता? वचन 6 काय सांगतं? तिथं आणखी पुढे म्हटलेलं आहे, देवदूत म्हणतो तो येथे नाही तर उठला आहे. तो गालिलात होता तेव्हाच त्याने तुम्हाला काय सांगितलं याची आठवण करा. वचनाबाहेर आपण कधीच ख्रिस्ताला पाहू शकत नाही, कधीच पाहू शकणार नाही, नाही का? का बरं? कारण ज्यावेळी ख्रिस्ताने स्वतःचा उलगडा दिला, जर तुम्ही आम्माऊच्या वाटेवरील 2 शिष्यांबद्दल जर तुम्ही पाहिलं तर तिथं बोलत असताना प्रभू जो आहे पुढे ते लोक गोंधळून पडले होते, गोंधळले होते. अरे काय चाललंय? 3ऱ्या दिवशी आम्हाला सांगितलं तर प्रभूने आणि उठलाय, सगळे खळबळ उडालेली आहे. आणि ते त्याच विचारात होते आणि गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असताना प्रभू तिथे प्रगट झालेला आहे, त्यांच्यासोबत बोलत चाललंय. त्यांना विचारतो की काय चाललंय? त्यावेळेस म्हणे, अरे तुला माहित नाही का म्हणे, पूर्ण यरुशलेममध्ये पूर्ण भागामध्ये हे किती उठलंय की तो जो प्रभू ज्याला खेळण्यात आलं, जो मरण पावला, तो पुन्हा उठलेला आहे. कसा विश्वास ठेवायचा आम्ही त्याच्यावर? काय आम्हाला समजत नाही. तुम्हाला माहिती आहे का प्रभू तिथं काय म्हणतोय? जर तुम्ही लूका शुभवर्तमान अध्याय 24 वचन 25 जर पाहिलं तर आपल्या लक्षात घेईल. मग तो त्यांना म्हणाला, आहो निर्बुद्ध व संदेश त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो. किती भयंकर हे शब्द आहेत, निर्बुद्ध आणि मतिमंद माणसांनो. कुणाला म्हटलेलं आहे? जे वचनाच्या बाहेर ख्रिस्ताला शोधायला जात आहेत, ज्यांना वचन नकोय, ज्यांना देवाच्या वचनाचं मोल नकोय. किती भयंकर आहे ते 2 शिष्य, त्यांना तो आठवण करून देत आहे. आणि पुढे काय सांगितलं वचन 26 मध्ये? ख्रिस्ताने ही दुःखे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे याचे अगत्य नव्हते काय? आणि मग वचन 27 बघा, तिथं काय सांगितलंय? त्याने मोशे व सर्व संदेष्टे यांच्यापासून आरंभ करून जुन्या कराराला, ख्रिस्ताच्या काळामध्ये मोशे आणि संदेष्टे, जुना करार खास करून 3 भागामध्ये विभागला होता. इब्री जुना करार जर तुम्ही पाहिला तर तिथे पहिलं नियमशास्त्र, त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं संदेष्टांची पुस्तकं, आणि मग इतर ग्रंथ संपदा, त्यामध्ये कविताची पुस्तकं आणि इतरही पुस्तकं होते. आणि म्हणूनच पुढे जाऊन शिष्याला तो तेच म्हणत आहे. आणि इथं तोच म्हणत आहे, मोशे आणि संदेष्टे म्हणजे पूर्ण जुन्या करारामध्ये माझ्याबद्दल जे सांगण्यात आलेलं होतं ते पूर्ण व्हावं. आणि त्याने प्रत्येक वचनातून त्याचा अर्थ सांगितलेला आहे. आणि मग शेवटी त्यांचं अंतःकरण त्याने उघडलं. त्यांनी पाहिलं, अरे तोच प्रभू आहे. ख्रिस्त त्याच्या वचनाच्या बाहेर कधीच दिसणार नाही. हे वचन ख्रिस्ताबद्दल आहे, त्याचं सामर्थ्यशाली वचन आहे. आणि मग आपण पुढे येतो तर हे तोकडे प्रयत्न होते त्यांचे, नाही का? त्या बहिणींचे होते ख्रिस्ताला शोधण्याचे, पण फार तोकडे होते. का बरं? कारण ते विसरल्या होत्या. देवदूत म्हटलं, अरे तुम्हाला आठवण नाही का? गालिलात असताना त्याने तुम्हाला काय सांगितलेलं आहे? मनुष्याच्या पुत्राला धरण्यात येईल, त्याला मारण्यात येईल आणि 3ऱ्या दिवशी तो पुन्हा उठणार आहे. आणि मग म्हणतात, यस, आम्हाला आठवलेलं आहे. आता प्रभूला सुगंधी द्रव्याची गरज नाही, कारण त्याचं शरीर पुजलेलंच नाहीये तिथं. त्याच्या शरीरात दुर्गंधच येणार नाहीये. त्याला आता प्रेत वस्त्रांची गरज नाहीये, कारण प्रभू पुन्हा उठलेला आहे, पुन्हा उठलेला आहे. मग आपण पुढे येतो आणि या संदर्भाबद्दल विचार करत असताना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं महत्व काय होतं? प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं महत्व काय होतं? का बरं प्रभू जो आहे तो पुन्हा उठलेला आहे? वचन 6 जर तुम्ही बारकाईने वाचलं तर तुम्हाला तिथं पाहायला भेटल, तो येथे नाही. देवदूत म्हणत आहेत त्या स्त्रियांना, तो येथे नाही तर उठला आहे. तो गालिलात होता तेव्हाच त्याने तुम्हाला काय सांगितले याची आठवण करा. ते असे की मनुष्याच्या पुत्राला पापी जनांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खेळण्यात यावे आणि 3ऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे ह्याचे अगत्य आहे. का बरं हे महत्वाचं आहे? तुम्ही जर त्या वचनाच्या शेवटी पाहिलं ना, काय सांगितलेलं आहे? ह्याचं अगत्य आहे, हे गरजेचंच आहे.
सुवार्तेतून तुम्ही एकही मुद्दा बाजूला केला तर ती सुवार्ता निष्फळ आणि व्यर्थ होऊन जाईल. जर तुम्ही म्हणता की मी ख्रिस्ताचं कुमारिकेद्वारे जन्म ह्यावर विश्वास ठेवतो, तर तुम्हाला पुनरुत्थानावर विश्वास ठेवावा लागेल. कारण कुमारिकेद्वारे जन्म अशक्य आहे, पण हे देव करू शकतो. जर तो कुमारिकेद्वारे जर या भूतलावर येऊ शकतो, तर तो जो प्रभू ज्या धुळीपासून आदामाला घडवण्यास समर्थ आहे, तोच प्रभू कबरेतून पुन्हा स्वतः उठण्यास समर्थ आहे. याच्या अगत्य होते ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं. वचन 6 सांगतं, तो येथे नाही तर उठला आहे, तो येथे नाही तर उठला आहे. हे वचन आपल्याला ही सत्यता दाखवतं. कमीत कमी 2 गोष्टी आपल्याला इथं या वचनातून पाहायला भेटतील. एक गोष्ट म्हणजे तो येथे नाही ज्यावेळेस म्हटलेला आहे आणि तो उठला आहे, तर याचा अर्थ काय आहे? त्याला कोणत्याही सुगंधी द्रव्यांची गरज नाहीये, नाही का? त्याला कोणत्याही सुगंधी द्रव्याची गरज नाही. तो एकेकाळी इथं होता. तो ज्यावेळेस देवदूत म्हणतो तो इथे नाही, तो उठला आहे, तर तो हे पण सांगत आहे, यस तो होता, तो होता, पण त्याने सांगितल्याप्रमाणे 3ऱ्या दिवशी तो पुन्हा उठलेला आहे. तुमचे मौल्यवान सुगंधी द्रव्य, तुमचं ते तोकडं प्रेम तुमच्याकडे ठेवा. वचन काय सांगत आहे? वचनाकडे पहा. वचन सांगत आहे तो उठला आहे, त्याची आठवण करा, त्याची आठवण करा. कारण प्रभू उठलेला आहे. आणि म्हणून तो म्हणतो की तुम्हाला जे सांगितलं होतं गालिलामध्ये, त्याची आठवण करा. आणि मग आपण पाहतो की ख्रिस्ताची देहधारणा आणि मग मृत्यू आणि पुनरुत्थान हे अकस्मात नव्हतं, जे आपण अगोदरही पाहिलेलं आहे. अकस्मात नव्हतं. पाऊल काय म्हणत आहे? 1 कोरिंथीय पत्र 15वा अध्याय वचन 3 आणि 4 मध्ये तो म्हणत आहे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला, तो पुरला गेला. आणि शास्त्राप्रमाणे, कशाप्रमाणे? शास्त्राप्रमाणे तो तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावलेला आहे, पुरला गेलेला आहे. त्याचा मृत्यू अगदी स्पष्ट आहे. शास्त्राप्रमाणे 3ऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले आहे. हे अगत्य होतं. देवदूत म्हणतो की हे अगत्याचं आहे, हे अगत्याचं आहे की प्रभू पुन्हा उठायला पाहिजे. का? कारण त्याच्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. कारण हे शास्त्र देवाच्या मुखातील शब्द आहे, देवाच्या प्रेरणेने आलेला आहे. ते जिवंत आहे, सजीव आहे, सक्रिय आहे, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असा आहे. ते कधी विफल होऊन माघारी येत नाही. हे अगत्याचं होतं म्हणे, हे अगत्याचं होतं. काय अगत्याचं होतं? देवाची सार्वकालिक तारणदायी योजना ती होती, ती पूर्ण व्हावी. अगदी तिची झलक आपल्याला उत्पत्तीमध्ये पाहायला भेटतं, जिथे तो म्हटला की स्त्रीचं संतान, स्त्रीची संतती तुझं डोकं ठेचेल. त्या सैतानाला म्हटलेलं, त्या सर्पाला म्हटलेलं नाही का, तू तिची टाक फोडशील. आणि मग अंशाने आणि प्रकारांनी त्याने दाखवून दिलं की पहा ते संतान येत आहे, पहा ते संतान येत आहे. नोहाच्या काळामध्ये त्या तारोद्वारे दाखवलं की नाही, तो टहारणारा येणार आहे. नोहाच्या जीवनामधून दाखवलेला आहे की नोहाच्या नावाचा अर्थ आहे विसावा. तो विसावा देणारा खरा येणार आहे. तुम्ही ज्यावेळेस पुढे येता निर्गम मध्ये सांगितलं त्या इस्रायल लोकांना मिस्र देशातून सोडवण्यात आलं. येस, खरा देवाचा कोपरा आपल्यासाठी वाजणार आहे, जो वल्लांडणाचा यज्ञपशु असणार आहे. लेवियामध्ये सांगितलेलं आहे की तो आमचं पवित्रीकरण करणारा, शुद्ध करणारा असा देवाचा कोपरा असणार आहे. संदेश त्यांच्या पुस्तकामध्ये सांगितलंय की तो महान मसीहा असणार आहे. राजांमध्ये सांगितलेला आहे की तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू तो येणार आहे. याजकांद्वारे सांगितलेला आहे की महायाजक जो सहानुभूती दाखवणारा असणार आहे तो येणार आहे, जो मल्कीसेदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुगाचा याजक आहे. जो संदेश त्यांचा संदेश आहे, जो याजकांचा याजक, जो राजांचा राजा तो येणार आहे. शास्त्रांद्वारे सांगितलं खरा शास्त्र येणार आहे, जो सदा सर्व काळासाठी तुम्हाला एकदाच त्या खऱ्या देशात तो घेऊन जाणार आहे. तो सियोन देश, जो आपण कधीच पुन्हा सोडणार नाही. आणि या सगळ्याची पूर्णता कुठे आहे? ख्रिस्तामध्ये आहे. ख्रिस्तामध्ये हे अगत्य आहे. आणि कशाद्वारे आपल्याला खात्री मिळते? ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे.
दुसरे आपण पाहतो कबरे बाहेर मनुष्याचा भ्रष्ट पहारा तिथं दिलेला आहे. माहिती आहे तुम्हाला का बरं पहारा दिला होता? कारण मनुष्याची कुटील अवस्था आपण पाहतो. अरे तो जिवंत असताना सांगितलं की तिसऱ्या दिवशी उठणार आहे आणि खरंच त्याचे शिष्य त्याला तोडून नेतील आणि मग आपली गत पहिल्यापेक्षा वाईट होणार आहे. तिथं पहारा लावायला पाहिजे. आणि ते याजकीय पुढारी जे आहेत त्यांनी पहारा लावलाय, कठोर पहारा लावलाय. त्या राजाचं जे चिन्ह आहे, तो शिक्का जो आहे तो त्यांनी त्या कबरेच्या त्या धोंड्यावर लावलेला आहे. म्हणजे कोणत्याच व्यक्तीला तिथं हात लावायचा अधिकार नाहीये. आणि ती धोंड इतकी भयंकर आणि इतकी मोठी आहे की ते एका माणसाने, 2 माणसाने किंवा 4 माणसाने हल्ली जाणार नाही. तुम्हाला माहित आहे बाहेर त्या कपटी माणसांचा पहारा होता, पण आतमध्ये देवाचे खरे पहारेकरी त्या जीवनाच्या प्रभूच्या डोक्याकडे आणि पायाकडे बसलेले होते, जे त्या जीवनाची राखण करत होते. आणि हे आपल्याला एदेन बागेची आठवण करून देतात. ज्यावेळी आदाम हवेने पाप केलं त्यावेळी त्यांना बागेतून हाकलून देण्यात आलं. तुम्हाला माहिती का तिथं कोण होतं? 2 दिव्यदूतांद्वारे त्या जीवनाच्या झाडाची राखण करण्यात आली. ते चित्र शेवटी इथं आपल्याला कबरेमध्ये सुद्धा पाहायला भेटत आहे. प्रभू किती महान आहे. खरा विसावा केवळ आणि केवळ ख्रिस्तामध्ये मिळालेला, केवळ ख्रिस्तामध्ये मिळालेला. तर हे आपल्याला ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं महत्व देतं. त्यानंतर तिसरा मुद्दा आपल्याला इथून शिकायला भेटतो म्हणजे काय? ख्रिस्त पुनरुत्थित आहे याचे पुरावे काय? काय पुरावे आहेत? आत्ताच आपण पाहिलं ज्ञानवादी लोक म्हणतात नाही पुनरुत्थान शक्य नाहीये. काही लोक म्हणतात त्याची शुद्ध हरपलेली, तो खरंच मेला नव्हता. काही लोक म्हणतात आत्मा अमर आहे, शरीरात तो उठलेला नाही. काही लोक म्हणतात शिष्यांनी त्याला चोरून नेलं. पण बायबल आपल्याला पुरावे देतात आणि त्यातील काही पुरावे आपल्याला या संदर्भामध्ये सापडतात. जर तुम्ही हे जे 4 शुभवर्तमान बारकाईने वाचले आणि त्यातून जर काही पुरावे काढले तर तुम्हाला समजेल की ऐतिहासिक दृष्ट्या पुराव्यानिशी हे साधित झालं, प्रभू उठलेला आहे. एवढंच नाही तर प्रभूने पुनरुत्थित झाल्यानंतर 40 दिवस लोकांना दर्शन दिलेलं आहे. आणि पौल म्हणतो की 500 पेक्षा अधिक लोकांना तो दिसलेला आहे. 1-2 नाही, 500 पेक्षा अधिक लोक खोटं बोलू शकणार नाही. तुम्ही 2 खोटं बोलाल म्हणा, 10 खोटं बोलाल, 100 म्हणा, 500 बद्दल मी म्हणतो नाही. 500 जर पाहिलंय तर अगदी सत्य आहे. बरं, काही पुरावे इथंच बघा. पहिला पुरावा कबरेवरील धोंड. कबरेवरील धोंड आपल्याला याची आठवण करून देतं की तो कबरेमध्ये नाहीये. प्रभूला बाहेर येण्यासाठी ती धोंड ढकलण्याची गरज नव्हती. तुम्हाला माहिती ती धोंड का ढकलली? यासाठी की त्याच्या शिष्यांनी यावं आणि पाहावं, यासाठी की त्या पहारेकऱ्यांना समजावं की प्रभू उठलेला आहे. कारण तुम्हाला माहितीये का दार बंद असता तो शिष्यांना येऊन दर्शन देतो. धोंड उघडायची काय गरज आहे हो? काय गरज आहे? का उघडली धोंड? शिष्य येत आहेत, त्या बहिणी येत आहेत, पाहत आहेत. पहारेकऱ्यांनी पाहिलेला आहे, धोंड उघडलेले आहे. हे एक सत्य आहे. येस, कारण धोंड लोटल्या गेलेल्या आहे. आणि दुसरं साक्ष आपल्याला काय पाहायला भेटतं? त्या महिला त्या ज्यावेळेस येतात पळत धावत, त्या पाहतात धोंड लोटलेले आहे आणि ते डोकून पाहतात. तिथं सांगितलेलं त्यांना वचन 3 मध्ये ख्रिस्ताचं शरीर सापडलं नाही. ख्रिस्ताचं शरीर सापडलं नाही. त्या आखो देखा साक्षी होत्या. त्यानंतर हे तर त्यांच्या शिष्यांबद्दल झालं. ते जे पहारेकरी जे विश्वासणारे नव्हते त्यांनी सुद्धा तिथं होते. ते तिथं भूमिकंप झाला, ते थरथर कापले आणि असं म्हटलेलं आहे वचन 4 मध्ये ते भयाने पहारेकरी थरथर कापले आणि मृतप्राय झाले म्हटलेलं आहे. हे पहारेकरी सुद्धा याची आठवण करून देत आहे की प्रभू उठलेला आहे. पुढे आणखी एक पुरावा आपल्याला पाहायला भेटतो, तो म्हणजे प्रेत वस्त्र. कधी तुम्ही विचार केला का प्रेत वस्त्राचा? प्रेत वस्त्र गुंडाळून ठेवलेली होती. कशाला ठेवतील? जर तिथं जर मेलेला मृतदेह आहे तर त्या मृतदेहाचे प्रेत वस्त्र कशाला काढतील आणि गुंडाळून ठेवतील? नाही, कारण तो मेलेला नाही, आता तो उठलेला आहे. म्हणूनच त्याला प्रेत वस्त्राची कधीच गरज नव्हती. आणखी एक पुरावा आपल्याला ह्या संदर्भामध्ये पाहायला भेटतो, तो अध्याय 24 वचन 5 ते 7 मध्ये, जिथं देवदूत त्या बहिणींना उलगडा देत आहे. तो म्हणतो की त्याने सांगितलं होतं त्याची आठवण करा.
ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा उलगडा तो देत आहे. तर हे अगदी पुरावे आहेत बरं का, हे अगदी स्पष्ट पुरावे आहेत की प्रभू उठलेला आहे. या संदर्भामध्ये आपण पाहतो. चौथा आणि शेवटचा मुद्दा या वेळी आपण पाहणार आहोत आणि तो म्हणजे काय, आता ख्रिस्ताच्या सदेह पुनरुत्थानामुळे आम्हाला काय फायदे मिळालेले, काय फायदे मिळाले आम्हाला. सगळ्यात अगोदर त्या स्त्रियांनी पाहिलं रिकामी कबर तिथं त्यांना दिसली. आपल्याला पाहायला भेटतं की ती रिकामी कबर आता आपल्यासाठी एक महान आशा बनलेली आहे. आपल्याला आशा आहे, आमच्या तारणाची सुरक्षा तो ख्रिस्त आहे, कारण ख्रिस्त कबरेत नाही. कारण ते देवदूत काय म्हटले आहे का, तो येथे नाही, तो उठला आहे. पौल म्हणतो की तो पुनरुत्थानाचं प्रथम फळ आहे. त्याच्यामध्ये आपल्याला खरी आशा मिळालेली आहे. काय आशा मिळाली, तो आमचा समर्थ तारणारा आहे. त्याच्याद्वारे त्याने केलेलं कार्य इतकं परिपूर्ण आहे. इफिसकारास पत्रामध्ये पौल म्हणतो की आम्ही पूर्वी परके होतो, आशाहीन होतो, पण आता ख्रिस्तामध्ये आपल्याला सार्वकालिक जीवनाची आशा मिळाली आहे. हा पहिला फायदा मिळाला आपल्याला आहे. तर आम्हाला आशा आहे. आमचा मृत्यू कशाने होईल आम्हाला माहित नाही, कधी होईल आम्हाला माहित नाही, कसा होईल आम्हाला माहित नाही, पण एवढं माहित आहे आमचा तारणारा स्वर्गात आहे. आम्ही एक दिवस त्याच्या जवळ जाणार आहोत. ही गौरवी आशा, ती रिकामी कबर देते आपल्याला, ती रिकामी कबर देते. आपले प्रियजन ज्यांना आपण गमावतो, जे आपल्यापासून दूर गेलेले, आपले आई वडील, आपले नातलग, त्यावेळी आपलं दुःख आवरून येतं, आपल्याला वेदना होतात. काय करणार, रिकामे कबरीकडे पहा, तिथं आपल्यासाठी आशा. पुढे आपल्याला आणखी काय आशीर्वाद फायदा मिळालेला, सांत्वन, सांत्वन आपल्याला मिळालेला. 24वा अध्याय वचन 12 काय सांगते बघा. जिथं पेत्र ज्यावेळेस त्या स्त्रियांनी त्यांना सांगितलं, पेत्र पहिलीप्रमाणेच उतावळा आहे, तो उठून कबरीकडे धावत गेला आणि त्याने ओनवे होऊन आत पाहिले, तो त्याला केवळ तागाची वस्त्रे दिसली. तेव्हा झालेल्या गोष्टीविषयी आश्चर्य करत तो घरी गेलेला आहे. ख्रिस्ताने आपली प्रेत वस्त्र तिथंच गुंडाळून ठेवलेले आहे. आता कबर विश्वासणाऱ्यांसाठी अंतिम मरण राहिलेलं नाही, तर ते आता महानिद्रेचं ठिकाण झालंय, ते आता विसाव्याचं ठिकाण झालंय. कारण ती कबर सदा सर्व काळासाठी नाहीये, कारण पुन्हा प्रभूमध्ये आपण उठणार आहोत, प्रभूमध्ये आपण उठणार आहोत. किती महान ही आशा आहे. मत्तई वर्तमानामध्ये 20व्या अध्यायामध्ये 28व्या अध्यायामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तिथं तुम्हाला शिकायला भेटल की इथं काय म्हटलेलं आहे, तागाची वस्त्र म्हटलंय, पण तिथं आणखी एक शब्द वापरलाय, तागाची वस्त्र पडलेली होती आणि जो रुमाल नाही का, तागाची वस्त्र आणि रुमाल त्याच्या डोक्याला होता, तो तागाच्या वस्त्रांपासून कुठं होता, तो त्याच्या तागाच्या वस्त्राजवळ नव्हता, तर दुसरीकडे होता. काय महत्व, काय बरं मत इतकं सांगत आहे त्या रुमालाबद्दल सुद्धा. लोक म्हणतो की तागाची वस्त्र त्यांनी बाजूला ठेवली. तुम्हाला माहिती आहे, ती वस्त्र आपल्याला सांत्वन देणारी आहे. ती तागाची वस्त्र आता आपल्यासाठी ते महान सांत्वनाचं ऊस झालेले आहे, उशी झालेले आपल्या डोक्याखाली घ्यायला. तिथं प्रभूने आपल्यासाठी ती उशी ठेवली, जिथं आपल्याला सांत्वन मिळत आहे. आणि तो रुमाल आपल्याला कशाची आठवण करून देत आहे, कशाची आठवण करून देत आहे, जे शोक करीत आहे, जे दुःख भोगत आहे, जे त्रासातून जात आहेत, ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलेला आहे, ज्यांचे अश्रू अनावर होत आहेत. प्रभू म्हणतो बघ, हा रुमाल तुझ्यासाठी आहे, तुझे डोळे पुसून घे, कारण हा रुमाल तुला आठवण करून देईल की मी उठलेलो आहे, मी उठलेलो आहे. आता रडणं थांबवा, नेत्र पुसा, मी मरणारा जिंकलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जे विसावा पावलेले आहेत त्यांना तो आपल्या वैभवात पुन्हा येताना आपल्या सोबत घेऊन येणार आहे. पहिले थेसलोनिकरास पत्र 4 अध्याय वचन 13 ते 18 आपल्याला सांगतो. प्रेत वस्त्र आपल्याला सांत्वना देते. आता त्या कबरेमध्ये दुर्गंध राहिलेला नाही, अंधकार नाही, कारण तेथे महान सुगंध घुमत आहे.
चार्ल्स स्पर्जन जे आहे देवाचे सेवक, ते म्हणतात की एकदा मी रोमी साम्राज्यामध्ये गेलो होतो आणि त्या ठिकाणच्या ज्या कबरा आहेत त्या मी पाहत होतो. त्या ठिकाणी अशा प्रकारच्या कबरा होत्या की त्या अगोदरच मरायच्या अगोदर त्या तयार केलेल्या असतात आणि बाहेर त्या कबरेच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर एक अशी लांब सोप्यासारखी जागा असते आणि त्या ठिकाणी प्रेत वस्त्र ठेवली जायची, त्यांना सुगंधी द्रव्य लावले जायचे जोपर्यंत शरीर राहील तोपर्यंत. आणि ज्यावेळेस ते शरीर कुजल, ज्यावेळेस ते त्याची राख होईल, त्यावेळेस ते एका डब्यात भरलं जायचं आणि त्याच कबरेमध्ये आणखी खोलवर जागा होती जिथं ते घेऊन जायचे आणि पेटी ती तिथं ठेवायची. आणि अशा प्रकारे त्या एकाच कबरेमध्ये पूर्ण कुटुंब असायचं. तो म्हणतो मी तिथं कधी दिवा पाहिला नाही. तो तुम्हाला फक्त अंधकार दिसला, पण म्हणतो प्रभूच्या कबरे मी जातो तर मला तिथून प्रकाश दिसतो, कारण प्रभू उठलेला आहे. प्रभू उठलेला आहे. त्यानंतर 2 दिव्यदूत, त्याचं पण मोल काय माहिती तुम्हाला आपल्यासाठी? काय ते मोल? ते जे 2 दिव्यदूत होते ज्यांनी प्रभूच्या पुनरुत्थानाची घोषणा केली, प्रभूच्या प्रभूच्या जन्माची घोषणा केली. तुम्हाला माहिती आहे का? तेच दिव्यदूत ज्यावेळेस प्रभूमध्ये विसावा पावलेले त्याचे प्रियजन, जे प्रभूमध्ये विसावा पावतात, त्यांच्या आत्म्याला प्रभू जवळ घेऊन जातात. इब्री लोकांस पत्रकर्ता म्हणतो की ते आपले पारिचारिक आत्म्या आहे. त्यांनी देवदूत त्याच्या विश्वासणाऱ्यांची सेवा करण्यासाठी सुद्धा दिलेले आहे. देवदूतांचे कोट आपल्याला जरी दिसत नाही तर आपल्या भोवती आपल्या आजूबाजूला असतात, आताही आपल्यामध्ये असते. आपल्याला दिसत नाही पण ते आहेत, आपल्याला समजत नाही. असं का? मी आशातून असं उभं राहतो मला माहित नाही, पण देवाचे पहारेकरी नेहमी त्याच्या लोकांसोबत असतात. तुमच्यासोबत, माझ्यासोबत, सगळ्यांसोबत, प्रत्येक ठिकाणी त्याने त्याचे सेवक म्हणून देवदूत त्याच्या लेकरांसाठी ठेवलेले आहे. किती महान हे सांत्वन आहे आपल्यासाठी. शेवटचा मुद्दा, शेवटचा आशीर्वाद काय मिळाला आपल्याला? खात्री मिळाली. लूक सुवर्तमान 24 अध्यायाचे 5 काय सांगतं? तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? तो येथे नाही तर उठला आहे. पहिले करीन 15 अध्यायानुसार आपल्याला काय खात्री मिळालेली आहे? तो उठलेला आहे. त्यातून आपण काय विचार करतो? आपला प्रभू जिवंत आहे, ख्रिस्त जिवंत आहे. आणि म्हणून सुवार्ता संदेश सांगणं आता व्यर्थ नाहीये. आमचे प्रयत्न व्यर्थ नाहीये, निरर्थक नाहीये. आमची साक्ष खोटी नाहीये. आम्ही आता आमच्या पापामध्ये मेलेले नाहीये. पाप आणि मरण यांचा पराभव झालेला आहे. आम्हाला सार्वकालिक जीवनाची आशा आहे. आमचेही सदेह पुनरुत्थान होईल आणि आम्हालाही ख्रिस्तासारखे गौरवी शरीर मिळेल. आम्ही सदा सर्व काळ देहहीन आत्मे राहणार नाही. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुझी थोरवी गातो.